So we have last chapter from maths part 2 which is continuity. It's completely based on the concepts of limits. आपण लिमिट सगळं शिकलेलो आहे. आता ही पहिली आणि लास्ट एकच एक्सरसाइज आहे याच्यामध्ये. So today we will learn definition of continuity. We'll solve the sums which are based on continuity limits only. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण जरा पटकन शिकू what is the meaning of continuity. मला एकदा सगळ्यांनी सांगा what is the meaning of continuity. पटकन. कंटिन्युटीचा मराठी अर्थ काय? जे आपल्या अभ्यासात नसतं त्याला काय म्हणायचं? कंटिन्युटी. आलं का लक्षात? म्हणजे प्युअर डेफिनेशन, 24 कॅरेट डेफिनेशन का जी आपल्या अभ्यासात नाही. बाकी सगळीकडे आपण कंटिन्युअस आहे. उदाहरणार्थ आमचा ज्ञानोबा घ्या. ज्ञानोबाच्या डोक्यात जो खटका आहे, आज समजा आपण एक ग्राफ घेऊ. आता आमच्या ज्ञानेश्वरचं एक टार्गेट आहे. ज्ञानेश्वरला मी जे फिरताना पाहतो तर आमच्या ज्ञानेश्वरचं काहीतरी टार्गेट असतं. ठीक आहे. तर आमचा ज्ञानोबा टार्गेटच्या मागे असतो. समजा आपण 0.0 आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण एक उदाहरण घेतलं. ठीक आहे ना. आमच्या ज्ञानोबाचं टार्गेट आहे. मग आमचा ज्ञानोबा काय करणार? टार्गेटला फॉलो करायचं. जसं टार्गेट चाललंय ज्ञानोबा इज फॉलोईंग द टार्गेट. पहा मग जर आपण टाईम घेतला फिजिक्समध्ये, जसं आपण टाईम घेतो, काय घेतला बेटा? टाईम. कोणाचा टाईम घेतला आपण? समजा हे टार्गेट आहे, हा आमचा ज्ञानोबा आहे. जसं जसं टार्गेट मूव्ह करतोय तसं तसं आमचा ज्ञानोबा मूव्ह करतोय. ठीक आहे. माझा बा टाईम 0 आहे. टार्गेटचं पहा तुम्ही वरती समजा व्हेलॉसिटी प्लॉट केली. काय प्लॉट केली बेटा? व्हेलॉसिटी 0 आहे. तर टार्गेटची काहीतरी व्हेलॉसिटी आहे. ज्ञानोबा पण तुम्हाला 0 दिसतोय पॅरलल. टार्गेट ह्या पॉईंटला आहे, ज्ञानोबा पहा पॅरलल तुम्हाला ह्या पॉईंटला दिसेल इथं. अरे आलंय का लक्षात? एकदम गोईंग पॅरलल कंटिन्युअस. कसं चाललाय ज्ञानोबा? कंटिन्युअस चाललाय. ठीक आहे. ध्येयाप्रती वाटचाल पाहिजे माणसाची. आता हे जे कंटिन्युटी आहे आणि याच्या उलटा आपण जर समजा आपल्या अभ्यासाचा ग्राफ घेतला. कशाचा ग्राफ घेतला? अभ्यासाचा ग्राफ घेतला आहे की नाही. समजा वरती आपण स्टडी प्लॉट केलं. काय प्लॉट केलं बेटा? स्टडी. आणि इथं काय प्लॉट केला आपण? टाईम. पहा आता जसा जसा टाईम चालला, आता आपण अभ्यासाला बसलो, टाईम 0 आहे, टाईम इज 0. मग आता टाईम समजा आपण मिनिट्समध्ये घेऊ. कसा घेतला बेटा? टाईम मिनिटात घेतला आपण टाईम. आपण अभ्यासाला बसलेलो आहेत आणि आपला अभ्यास सुरू झाला. आता आपण इथं घेतले 10 मिनिट्स. किती मिनिट घेतले? 10 मिनिट. एकदम जोरात 10 मिनिट. आपला अभ्यास सुरू झाला बरं का. पहा आता दिसतोय तुम्हाला 0 पासून 10 पर्यंत अभ्यासाची एक व्हॅल्यू भेटली आपल्याला. बरोबर आहे का नाही? 10 मिनिट झाले. आपण घेतला ब्रेक. आपण ब्रेक घेतला. किती ब्रेक घेतला आपण? 20-30 नाही का. 10 मिनिट अभ्यास झाला का आपण लगेच 20 मिनिटाचा ब्रेक घेतला. चॅटिंग, पबजी झाला ब्रेक. बरं तिथून पुढं काय? काहीच नाही. अभ्यासच नाही. झालं मोबाईल फेकून दे, आपलं ते पुस्तक फेकून दिलं, मोबाईल घेतला आणि झाला, त्याचा दिवस गेला. मग आता 0 पासून 10 पर्यंत काहीतरी ग्राफ आहे आणि तिथून पुढं ग्राफच नाही किंवा असेल तर आपण समजा 30 ते 40 एवढ्या ह्याच्यात परत समजा आपण काहीतरी अभ्यास समजा केलेला असेल. जस्ट इमॅजिन लय जास्त केला बा 30 ते 40. ठीक आहे. एकदम जोरात केला तर मला काय म्हणायचं? हे फंक्शन कसं झालं? डिसकंटिन्युअस. सो ग्राफिकली तुमच्या लक्षात आलं हे कंटिन्युअस आहे, हे डिसकंटिन्युअस आहे की नाही. एखादी स्ट्रेट लाईन असेल, एखादा कर्व असेल. साईनचा ग्राफ घ्या. सगळ्यांना साईनचा ग्राफ माहिती आहे. साईनचा ग्राफ कसा आहे बेटा? सायनोसायडल. कसा आहे? सायनोसायडल. पुढं ॲज वेल ॲज मागं, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. आता हे 0 90ला मॅक्झिमम, इथं पाय 2 पाय. आलं लक्षात? इथं काय म्हणणार बेटा आपण? -पाय. सो हा ग्राफ साईन फंक्शनचा आहे. कोणाचा बेटा? साईन फंक्शनचा. अख्ख्या फिजिक्समध्ये साईन आणि कॉस हे दोनच फंक्शन असे आहेत का जे थ्रूआउट कंटिन्युअस आहेत. कसे आहेत हे? थ्रूआउट कंटिन्युअस. बाकीचे 4 जण इंटरव्हलमध्ये. जसं की तुमचा टॅनचा ग्राफ कसा बेटा? टॅनचा ग्राफ इथं -π/2 आणि हे इथं +π/2. ओके. टॅनचा कार्यक्रम कसा आहे? 90 मारली का ठॉय, 90ला तो चालत नाही. इकडे बघ 0. टॅनचा विषय असा आहे की तो वाढत जातो हे असं असं असं. पण 90 आलं म्हणजे 90ला चिटकायच नाही. बघ टॅनचा ग्राफ असा आहे की तो 90ला काही टच होत. सगळ्यांना लक्षात आलं का? म्हणजे टॅन फंक्शन हे कंटिन्युअस आहे पण आपण काय म्हणायचं? -π/2 पासून +π/2 पर्यंत. कधी बघ म्हणजे कुठपासून कुठपर्यंत? -π/2 टू ओपन इंटरव्हल का क्लोज इंटरव्हल का सेमी ओपन सेमी क्लोज.
सर तुम्ही आम्हाला शिकवलंच नाही. कसं शिकू, तू गजनी आहे, तू एका दिवसात विसरून जातो, तो तरी 10 मिनिटात विसरायचा. अरे येड्या, ओपन इंटरव्हल होईल ना, म्हणजे या 2 व्हॅल्यू घ्यायच्या नाही. म्हणजे आपण काय म्हणायचं, टॅन कंटिन्युअस आहे. टॅन फंक्शन कसं आहे, अरे CET करायची तुम्हाला लक्षात ठेवा. टॅन इज कंटिन्युअस कशामध्ये, -π/2 टू +π/2. पण साईन कसा आहे, दिलदार माणूस आहे, थ्रूआउट कंटिन्युअस आहे. अरे समजलंय का सगळ्यांना, साईन हा थ्रूआउट कंटिन्युअस ग्राफ आहे, -∞ टू +∞. सगळ्यांना कंटिन्युटी काय असते कळालंय का, ही तुम्हाला डायग्रॅमच्या हिशोबाने कळालं. आता कंटिन्युअस फंक्शन नेमकं काय, आता फंक्शनचे प्रकार कोण सांगाल मला काय काय आहेत, पटकन सांगा. हाऊ मेनी टाइप्स ऑफ फंक्शन डू वी लर्न. तर लक्षात घ्या, LIATE एवढे फंक्शन आहेत 5. LIATE, लेट म्हणायचं त्याला, काय म्हणायचं, लेट फंक्शन्स. L फॉर, बोला पटकन, L फॉर लॉगॅरिथमिक, L फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. हा I म्हणजे काय रे बेटा, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक. I म्हणजे इनवर्स ट्रिगो. A फॉर अल्जेब्रिक. अल्जेब्रिक सांगा काय काय फंक्शन आहेत मला. अरे एक्स आला, x² x³ पॉलिनॉमियल आल्या सगळ्या. अरे कळतंय का, हे सगळे काय झाले, अल्जेब्रिक फंक्शन्स. अरे 1/x √x वगैरे वगैरे काय आले, सगळे हे अल्जेब्रिक फंक्शन आले. त्यात कॉन्स्टंट बी आले, 0 1 2 3 4 नंबर वगैरे सगळे. इज दॅट ओके. बर, हा टी कोण सांगा मला काय, पटकन, बहुत बढिया. टी फॉर ट्रिगो. आणि यातला ई रे बेटा, ई एक्सपो. एक्सपो म्हणजे कोण, अरे ई ची पॉवर x, ए ची पॉवर x, पॉवरवाले. पटकन सांगा काय सगळ्यांना. सो दीज आर द टाइप ऑफ द फंक्शन्स. परंतु आपल्याला आज काय शिकायचं बेटा, कंटिन्युअस फंक्शन. काय शिकायचंय, म्हणजे बेसिकली कंटिन्युअस किंवा डिसकंटिन्युअस टेक्निकली कसं म्हणायचं. ठीक आहे, टेक्निकली कसं म्हणायचं कंटिन्युअस किंवा डिसकंटिन्युअस. तर त्याला पहा, फंक्शन इज सेट टू बी कंटिन्युअस. नोटबुक मध्ये पटकन लिहून घ्या माझ्यासोबत. हे फंक्शन फंक्शनला कंटिन्युअस कधी बोलायचं. बेटा देर आर 3 केसेस, 3 पॉइंट्स. पॉइंट नंबर 1, पहिला पॉइंट, f of a exists in given interval. पटपट लिहा वही मध्ये पॉइंट्स. नंबर 2, पटपट पटपट लिहा. पटपट पटपट लिहा आहे. I will explain and then we will solve numericals. झाले का लिहून. पटपट पटपट लिहा. ही डेफिनेशन आहे त्याची कंटिन्युटीची. आता टेक्निकली ही डेफिनेशन तुम्हाला समजून सांगतो. बघ बेटा, एखाद्या फंक्शनला तुम्ही कंटिन्युअस म्हणायला चालले तर पॉईंट नंबर 1, f of a exists in the given interval.
तुम्ही एखाद्या इंटरव्हलमध्ये चेक करताय ते फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही. फॉर एक्झाम्पल बेटा मला सांग, मग अशी मी सायन्सचं एक्झाम्पल घेतलं, असा ग्राफ होता बरोबर आहे का नाही. मग समजा तुला विचारलं बाळा 0 पासून तर पायपर्यंत हे फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही. मग आता तू चेक करणार 0 मी तर एक डायग्राम घेतली ना, आपण एक ग्राफ घेतला, प्रत्येक ग्राफ नसणार आहे, टेक्निकल वे टू चेक. सांग बेटा मला 0 to पाय कंटिन्युअस आहे का. येस सर. कारण मला काय दिसतंय अरे त्याने काय गॅप घेतला का, असा गॅप घेतला का त्याने, हा 0 आहे हा पाय आहे, ह्याच काय आहे का टुकू टुकू टुकू, कुठे गॅप आहे का नाही. सगळ्यांना लक्षात आलं का. 0 to पाय गिवन इंटरव्हलमध्ये एफ ऑफ ए म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे बेटा, एक्झिस्ट व्हायला पाहिजे. रिझल्ट ओके ठीक. नंबर 2 लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स एक्झिस्ट, लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे. मोठ्याने बॉम्बला काय व्हायला पाहिजे, लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आता ते न्यूमेरिकल समजून सांगितलं तुम्हाला मी. आणि एक्झिस्ट झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे बेटा, लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स मस्ट बी एफ ऑफ ए, मस्ट बी एफ ऑफ ए. आणि याचा अर्थ काय बेटा, फॉर एक्झाम्पल सगळ्यांना माहिती नंबर लाईन आहे, हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे वगैरे. रिझल्ट ओके. आता मला सांगा बाल मित्रांनो, जर यातला तुम्ही एक कन्सिडर केला, नीट आहे का, एक कन्सिडर केला 1. आता ह्या 1 ला लिमिट एक्झिस्ट होत आहे का नाही, याचा अर्थ काय बेटा, हा जो 1 आहे इट सेल्फ इज अ पॉईंट. ह्या 1 ला लेट मी चेंज द कलर, ह्या 1 ला डावीकडून अप्रोच केलं तर याला आपण काय म्हणतो बेटा, पटकन सांगा. लिमिट एक्सटेंड्स टू 1. एक्स हा 1 कडे यायला लागलाय फ्रॉम लेफ्ट, मोठ्याने बॉम्बला बरोबर आहे की नाही. बर तो जर उजवीकडून आला तर आपण काय म्हणतो, पटकन बोला, लिमिट एक्सटेंड्स टू 1 फ्रॉम राईट. वरती प्लस लिहितो आपण. समजलंय का, काय समजलंय. अरे 1 व्हॅल्यू घ्या, अरे तो कॉन्स्टंट आहे ना काहीतरी, तो ए, तर आपण तो काय घेतला ए 1. अरे मग ह्या एकाच्या जवळ यायचे, कुठून, डावीकडून किंवा उजवीकडून. डावीकडून म्हणजेच मायनस, उजवीकडून म्हणजेच प्लस. मग लिहायची पद्धत कशी आहे, लिमिट एक्सटेंड्स टू 1 आणि वरती काय लिहायचं बेटा, मायनस. मीन्स अप्रोचिंग. मग अप्रोचिंग फ्रॉम लेफ्ट, अप्रोचिंग फ्रॉम राईट. आणि बेटा यालाच म्हणायचं लेफ्ट हँड लिमिट. मोठ्याने बोला, याला काय म्हणायचं, मग बेटा हे दोन्ही कसे पाहिजेत, इक्वल. हे दोन्ही कसे पाहिजेत, इक्वल. हे बघ लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही काय पाहिजे, इक्वल. आणि बेटा हे दोन्ही कशाचे इक्वल पाहिजेत, एफ ऑफ ए. कशाचे इक्वल पाहिजे, एफ ऑफ ए. हा पण आणि हा पण कशाशी मॅच व्हायला पाहिजे बेटा, एफ ऑफ ए च्या सोबत. हा पण इक्वल टू एफ ऑफ ए, तो पण इक्वल टू एफ ऑफ ए. अशा केसमध्ये म्हणायचं फंक्शन इज कंटिन्युअस. किती जणांना ही डेफिनेशन कळाली, पटकन हातवरती करा. बाकीच्या नियमाला स्कॅन करायला जा, 800 रुपये घरून घ्या. बर्र. अरे ही टेक्निकल डेफिनेशन आहे, सगळ्यांना लक्षात आलंय का. मग अशा आपण डायग्रामच्या पद्धतीने शिकलो, नंतर आपण टेक्निकल शिकलो. नाव वी विल सॉल्व द सम्स. शुरू किया जाए. यस सर. चला, एक्झामाइन द कंटिन्यूटी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस. आता सगळ्यांना छोटासा नन्नासा मुन्नासा प्यारासा शॉर्टकट आपण देते हैं. बघ बेटा, मी एक साधं फंक्शन घेतलं y इज इक्वल टू एक्स. याचा अर्थ काय बेटा, पॉलिनॉमियल फंक्शन. आपण काय शिकतोय, पॉलिनॉमियल. कोणतेही पॉलिनॉमियल फंक्शन घ्या बरं, कोणतेही पॉलिनॉमियल फंक्शन घ्या. y इज इक्वल टू एक्स. ग्राफ कसा होईल बेटा, y इज इक्वल टू एक्स म्हणजे काय बेटा, y1 x1 y2 x2. अरे बरोबर नाही. मला सांगा x1 असला की y1 हा पॉईंट इन. अरे x ला 2 टाका, पटकन बोला y2 है की नाही. बरं ये x ला -1 टाका, y -1. ही स्ट्रेट लाईन आली की नाही आली, ही स्ट्रेट लाईन आली नाही आली. यस सर. सो एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस इन द गिवन पॉईंट. एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज अ कंटिन्युअस इन गिवन पॉईंट. हे कसं होतं, लिनियर. हे कसं होतं, लिनियर. ही बेसिक गोष्ट आहे का, 11-12 चाललो आपण. लिनियरचा काय पॉवर 1, लिनियरचा काय पॉवर 1. सो जेव्हा आपण लिनियर आहे, सो लिनियर फंक्शनला आपण काय लिहितो बेटा, ax प्लस बी. मोठ्याने बॉम्बला काय लिहितो आपण, ax प्लस बी. आणि लिनियरचा ग्राफ कसा असतो, लिनियरला आपण लिहितो एफ ऑफ एक्स इज ax प्लस बी. आणि लिनियरचा ग्राफ नेहमी कसा असतो, स्ट्रेट. मोठ्याने बॉम्बला कसा असतो, स्ट्रेट. लिनियरचा ग्राफ नेहमी कसा असतो, स्ट्रेट. लिनियरचा ग्राफ नेहमी कसा असतो, स्ट्रेट. मग ते वरती जाईन, हॉरिझॉन्टल जाईन, खाली जाईन. फिजिक्समध्ये शिकलो आपण, करायचं आता आहे की नाही. फिजिक्समध्ये शिकलो आपण ॲक्सलरेशनचा ग्राफ आहे की नाही. ॲक्सलरेशन म्हणजे वरती चालला आहे की नाही. ॲक्सलरेशन 0 म्हणजे कॉन्स्टंट, ॲक्सलरेशन निगेटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी कमी, स्ट्रेट लाईन ग्राफ. हे आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहे. आता हे झालं लिनियरसाठी. मग बेटा मी इथं जर का घेतलं समजा y इज इक्वल टू 3x². काय घेतलं बेटा, 3x. अर्थात मी 3x² - 4x + 2 हे असं काहीतरी घेऊ शकतो. हे कोणत्या टाईपचं फंक्शन आहे, मोठ्याने बोला, क्वाड्रॅटिक. कोणत्या टाईपचं फंक्शन आहे हे, क्वाड्रॅटिक. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, क्वाड्रॅटिकचा जो काही ग्राफ आहे, छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण x². काय होईल, तुझी थोडी कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे ना. हां, ते मोठं घेतल्याने काही पाप आहे का नाही, पण आपल्याला ते सोडत बसावं लागेल, व्हॅल्यू घ्यावं लागेल. ठीक आहे.
ए बेटा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. याच्यासाठी काय काय पॉईंट घेतले बच्चा आपण, हे बघ 0 0 1 1 2 पॉईंट बाद झाले होते. अरे बरोबर नाही लाईनसाठी. इथं मी 2 घ्या 3 घ्या 4 घ्या. चला इथं पहा बरं. ए बेटा एक्सला 0 टाका, वाय मोठ्याने बोल ना 0. चला एक्सला 1 टाका, बोंबल ना. अरे एक्सला 1 टाकला, वाय एक्सला -1 टाका 1. अरे बरोबर आहे का नाही. हां 3 पॉईंट झाले, बरोबर झाले. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना बेटा तर तुम्हाला हा ग्राफ कसा सापडणार रे, कसा सापडणार ग्राफ. 0 0 कोणता पॉईंट आला ओरिजिन, 1 1 कोणता पॉईंट आला इकडे बघ ना, हा 1 तिकडे वरती 1 हा पॉईंट आला. अरे बरोबर आहे नाही. -1 ला व्हॅल्यू 1 हा पॉईंट आला. अरे 3 पॉईंट आले की नाही. सर आणखी घ्या, घेऊ काय अडचण नाही, आपल्याला काय खर्च आहे त्याला. हां अजून 2 पॉईंट घेऊ आपण. ए मी टाकला 2 पटकन, एक्सला 2 टाकला ना, 2चा स्क्वेअर किती आला 4. चला -2 टाक, परत काय येतंय 4. थोडंसं क्लिक व्हायला लागलं सगळ्यांना. काय 2ला व्हॅल्यू कुठे 4 असेल ना. अरे बरोबर आहे की नाही. थोडा मोठ्या आवाजात बोला. यस सर कर ना तुम्ही आज. शाबास, थोड्या वेळा करता चार्जिंग झालेली आहे. हा नंतर परत धाड 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 शहीद होणार सगळे आहे का नाही. हा इकडे बघ, हे असे पॉईंट आले की नाही आले. यस सर बहुत बढिया. आणि मग ग्राफ काय भेटला घमेल. ग्राफ काय भेटला घमेला. काय भेटला बेटा घमेला. आलं का लक्षात. यस सर घमिलं सर. काय म्हणायचं. हा सा पा काही काही झाले अनेकाचे अनेक आहेत ते लागले आवाज काढायला. आता पहा लिनियर क्वाड्रॅटिक. लिनियरचा ग्राफ कसा आला होता स्ट्रेट. क्वाड्रॅटिकचा कसा आला प्याराबोला है ना. कसा आला बेटा प्याराबोला. तरी काहीच्या डोक्यात राहत नाही मग त्याने म्हणायचं घमेला. काय म्हणायचं बेटा प्याराबोला म्हणजे घमेला. सो प्रत्येक क्वाड्रॅटिकचा ग्राफ कसा असतो घमेला. आलं का लक्ष सगळ्यांना. हां आता एखादं म्हणून काय असतो घमेला कळलं 7-8 वर्षांनी. घ्या थापी घ्या घमेला चालू द्या दानका. हां ठीक आहे चला. सो एक्सपांड कंटिन्युटी लिनियर असेल क्वाड्रॅटिक असेल क्युबिक असेल बरोबर आहे. सो पॉलिनॉमियल फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस असतो. काय शिकवलं बेटा तुला मी पॉलिनॉमियल फंक्शनचा ग्राफ कसा असतो. हां मग लिहा वहीमध्ये पटकन. एव्हरी पॉलिनॉमियल इज कंटिन्युअस ॲट गिवन पॉइंट. फॉर एक्झाम्पल ते म्हणले कंटिन्युटी चेक करा. फंक्शन दिलं ॲट एक्स इज इक्वल टू -2 तर एफ एक्स जागेवर काय टाकायचा -2 मग -2चा क्यूब प्लस 2 × -2चा स्क्वेअर मायनस. ए यार ती बडबड कशी झाली हुसकून देईन बाहेर मी. तुम्ही झाले लाडात. हां -2चा क्यूब -8 -2चा स्क्वेअर आला 4 मल्टिप्लाय बाय 2 ते झालं 8 मायनस मायनस झाला +2 पुढं -2 हे झाले कॅन्सल. -8 + 8 काय झाला 0. परंतु हा नॉट डिफाईंड आहे का नाही. प्रॉब्लेम कधी असतो फॉर नॉट डिफाईंड. कधी असतो फॉर नॉट डिफाईंड. चला पहिला एक नन्ना मुन्ना असा क्वेश्चन का सगळ्यांना. सो वी आर लर्निंग द कन्सेप्ट ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटीचा अर्थ काय असतो बेटा लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट मस्ट बी इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ फंक्शन. मस्ट बी इक्वल टू व्हॅल्यू ऑफ फंक्शन ही झाली टेक्निकल डेफिनेशन. आणि आता काय शिकवलं तुम्हाला कन्सेप्च्युअली एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज अ कंटिन्युअस इन गिवन पॉईंट. ते गिवन पॉईंटमध्ये कंटिन्युअस असतं कारण ते पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट काय बेटा नॉट डिफाईन. त्याचं उलटं काय नॉट डिफाईन. सगळ्यांना नॉट डिफाईनमध्ये खाली 0 आला ठीक आहे ना. सो हे चालतं. आता ह्या क्वेश्चनकडे जरा पहा. इथून पुढे खरा चॅप्टर आपला सुरू झाला ओके. आणि माझ्यासोबत सगळ्यांनी प्रॅक्टिस सुरुवात करा. बिफोर दॅट पहिला क्वेश्चन आहे नीट समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड नेचर ऑफ द क्वेश्चन. सीईटीमध्ये हा चॅप्टर आपल्याला आहे. आता ह्या असं क्वेश्चन सीईटीमध्ये येईल खाली 4 ऑप्शन असतील. तर इथे काय म्हणतात ॲक्च्युली आता हे कंटिन्युअस आहे का नाही. सीईटीमध्ये म्हणतील की कंटिन्युअस ॲट दिस वगैरे वगैरे. तर पहिले अच्छे समजो एफ ऑफ एक्स साइन एक्स दिला मग साईनचा ग्राफ दिला तुम्हाला मी सायनोसायडल बरोबर नाही. साइन का तुम्हाला सायनोसायडल ठीक आहे. आता एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे पण एक्स लेस दॅन और इक्वल टू π/4. अब सारे बच्चे ध्यान से सुनो की समजा आपण साइनचा ग्राफ घेतला हा 0 आहे. ग्राफची गरज नसते हे फक्त तुला कळण्यासाठी आहे. इथं π/4 व्हॅल्यू आहे 45 डिग्री. इथं कुठेतरी π/2 असेल. अरे बरोबर आहे की नाही. अरे 0 45 90 आहे की नाही. आता पहा
ते म्हणतायत π/4 आणि त्याच्यापेक्षा कमी. आता मला सांगा हा π/4 आहे, अरे सर नो बेटा, π/4 आणि त्याच्यापेक्षा लेस, π/4 आणि त्याच्यापेक्षा लेस. मग आता बेटा इथं इक्वल पण आला, लेस दॅन पण आला, इक्वल पण आला आणि लेस दॅन पण आला. सेकंड मध्ये अच्छा हे एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे, एफ ऑफ एक्स काय आहे साइन एक्स. सेकंड मध्ये काय म्हणतात तेच एफ ऑफ एक्स कॉस एक्स आहे, पण कधी एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन π/4, एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन π/4. मग बेटा π/4 पेक्षा ग्रेटर, तर याला टच नाही केलं मी, आता नीट बघ वरती, याला टच केलं नाही. मग माझं जे फंक्शन आहे वरती साइन एक्स आहे आणि खाली म्हणजे π/4 पेक्षा मोठ्यासाठी कॉस एक्स आहे. हात वरती करा, हे किती जणांना कळलं? ओके. सो ह्या फंक्शनचा तो मिनिंग आहे π/4 किंवा त्याच्यापेक्षा लेसर असेल तर तो साइन एक्स आहे, आणि π/4 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यूसाठी म्हणजे 45.1 जरी असला तरी पण काय झालं कॉस. 45 साठी π/4, तिकडे बघ ना, 45 साठी π/4, 30 डिग्री साठी साइन एक्स, 30 डिग्री साठी साइन एक्स आहे की नाही, 45 साठी साइन एक्स, 45 साठी साइन एक्स, 46 साठी, हे आलं का सांगायचं लक्षात? बर. आता ते म्हणतायत एक्स माइन द कंटिन्युटी. काय म्हणतायत? एक्स माइन द कंटिन्युटी. आणि व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द कंटिन्युटी? लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट, हे दोन्ही काय पाहिजेत? इज इक्वल टू एफ ऑफ ए. मग आता आपण इथं चेक करू लिमिट, लिमिट किंवा आपण लेफ्ट हँड लिमिट घेऊ. लेफ्ट हँड लिमिट बेटा, लेफ्ट हँड लिमिट काय होईल? लिमिट एक्स टेन्स टू, एक्स काय अप्रोच करतोय π/4, पण कसा? लेफ्ट. अरे एकदा इकडून घेऊ आणि एकदा तिकडून घेऊ आपण. चला, π/4 ऑफ एफ ऑफ एक्स विल बी लिमिट एक्स टेन्स टू, आता इथं नुसता π/4 लिहिलं तरी चालन, आणि मायनस म्हणजे फ्रॉम लेफ्ट कोण आहे रे बेटा? मोठ्याने बोला, काय आहे? साइन एक्स. आता एक्स व्हॅल्यू π/4 टाकून द्या. चला मग साइन π/4, व्हॉट इज साइन π/4? म्हणजे माझं लेफ्ट हँड लिमिट काय बेटा? 1/√2. चला अब चेक करेंगे बेटा राइट हँड लिमिट. राइट हँड लिमिटचा अर्थ काय पटकन सांगा? लिमिट एक्स टेन्स टू π/4. एक्स हा π/4 ला अप्रोच करतोय, पण कुठून? फ्रॉम राईट. तिला याची पद्धत काय वरती? प्लस एफ ऑफ एक्स, आणि तो एफ ऑफ एक्स कोण आहे रे बेटा? जल्दी बोलो. लिमिट एक्स टेन्स टू π/4 काय बेटा? करेक्ट. जेव्हा तो राईटने अप्रोच करतो तेव्हा काय बेटा? कॉस एक्स, विच इज इक्वल टू व्हॅल्यू टाकून द्या कॉस π/4. समर्थ मोरे, कॉस π/4 किती आहे? आकाश, कॉस π/4 करेक्ट. साइन आणि कॉस दोघांची व्हॅल्यू काय बेटा? π/4 ला 1/, मला काय सापडलं? लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम, परंतु एफ ऑफ ए हॅज टू बी द सेम. आता मला सांगा बरं, आपल्या सम मध्ये एफ ऑफ व्हॅल्यू किती आहे बेटा? π/4, आणि इथं पहा बरं इक्वल साठी सुद्धा किती आहे? साइन एक्स. अरे इक्वल साठी किती आहे? साइन एक्स. मग आता मला सांगा एफ ऑफ π/4 काय झाला? साइन, साइन, आणि साइन π/4 किती आहे रे? मग आता आपण काय म्हणणार? हिअर आपण इथं काय म्हणणार बेटा? हिअर लेफ्ट हँड लिमिट इज राइट हँड लिमिट इज इक्वल टू एफ ऑफ ए विच इज एफ ऑफ π/4. म्हणून हे फंक्शन कसं आहे बेटा? अरे कसं आहे? कंटिन्युअस. आणि हे जर का मॅच झालं नसतं तर आपण काय म्हणलो असतो? डिसकंटिन्युअस. लिहा पटकन लिहा. सगळ्यांना कंटिन्युटीची डेफिनेशन समजली का? दिस इज द ओनली डेफिनेशन, आणि अख्खा चॅप्टर सगळे क्वेश्चन्स ह्याच्यावरती बेस्ड आहे. इक्वल टू कुठं चेक केलं मी? ह्या फंक्शन मध्ये इक्वल टूला तेच आहे. ज्याला कळलं नसतं त्याला लिहून घ्या. एफ ऑफ एक्स हा इक्वल टू साठी काय बेटा? साइन एक्स. लेस दॅन साठी साइन एक्स, ग्रेटर दॅन साठी कॉस एक्स, इक्वल टू साठी साइन एक्स. तिन्ही गोष्टी चेक करायच्या. लिहून झालं सगळ्यांचं? आपापसात बडबड करताना दिसल्यावर एखादा रट्टा पडन, तुम्ही थेट जोडीन म्हणल्यावर घाबरता. थोडा अगोदर घाबरा,
तुमच्या कर्माला घाबरा, नंतर मला घाबरा. आपापसात बडबड नकोय. तिथं येऊन रट्टा पडन आणि CCTV चालू असल्यामुळं मी नव्हतो ना सर, अजिबात जमणार नाही. इथं रेकॉर्डिंगच चालू आहे. हा, मी तुम्हाला अगोदर विनंती केली आहे, माझा रट्टा खाऊ नका, लई लागन पराव, म्हणून मी हानीतच नाही. आलं का लक्षात? उगा ते 4-5 तास आग व्हायची, त्याच्यात काही मजा नाही. तू म्हणशील ठाणका पारवाडला पण हेटवाला नको. चला, झालं का? पा इथे काय म्हणतात बेटा, फॉर एक्स नॉट इक्वल टू 3, एक्स नॉट इक्वल टू 3. मगाशी कसं होतं, हे बघ क्वेश्चन दोनच प्रकारचे आहेत. मगाशी इंटरवल वाला होतं. कसं होतं? इंटरवल वाला. आता इथं अनइक्वल अनइक्वल अशा दोन गोष्टी आहेत. म्हणजे आपण काय म्हणणार, हे कंटिन्युअस कधी असेल, लिमिट एक्स टेन्स टू 3 ऑफ एफ ऑफ एक्स मस्ट बी एफ ऑफ 3. आलं का लक्षात? मग आपण अगोदर काढू लिमिट. कशाला अप्रोच करतोय? 3 ला. कशाला अप्रोच करतोय बेटा? 3 ला. लिमिट एक्स टेन्स टू 3 ऑफ एफ ऑफ एक्स काढा. सो लिमिट एक्स टेन्स टू 3 आणि एफ ऑफ एक्स कोण आहे बेटा? एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3. हां, सगळ्यांना माहिती आहे. पटकन बोला, काय केलं आपण? मोठ्यान बोला. 9ला काय लिहिलं? 3चा. हां, इथून पुढे आता एवढा वेळ घालवणार नाही आपण, पटकन लिहिणार. हां, बोला पटकन. बोल बेटा, बोल पटकन. एक्स प्लस 3 एक्स मायनस 3. खाली कोण आहे? आता काय होईल? कॅन्सल आउट. आता 3 टाकून द्या. 3 आणि 3 किती आलं बेटा? आता पुढे बघ, एफ ऑफ एक्स 8 आहे. फॉर एक्स इज इक्वल टू 3. नीट पा, नीट पा. एफ ऑफ एक्स इज 8. मी ते मुद्दाम लिहिलं. फॉर एक्स इज इक्वल टू 3. अरे पहिलंच क्वेश्चन असलं मी लिहिलं. हे त्यांनी दिलंय का नाही? मोठ्याने बोला. येस ऑर नो? येस सर. एफ ऑफ एक्स 8 आहे. फॉर एक्स व्हॅल्यू किती टाका? 3. अरे बेटा, एक्स व्हॅल्यू 3 नाही, तू 522 जरी टाकली तरी 30 आहे. अरे त्याच्यात एक्सच नाही आहे ना. ठीक आहे, पण मग आपण काय म्हणू? एफ ऑफ एक्स जागेवर किती टाका? 3. उत्तर किती येत आहे? 8. मग आता एक्झामिनरला म्हणायचं हा फर्स्ट आणि हा सेकंड. आलं की लक्षात? फ्रॉम 1 and 2 काय डेफिनेशन आहे बेटा? लिमिट एक्स टेन्स टू ए ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ ऑफ ए. ही डेफिनेशन आहे. अरे ऐका नाही, तो यासाठी परत लिहिली कारण तू किती जबरदस्त क्वालिटी मला माहिती आहे. त्याबद्दल दात काढते तिकडं. लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स इक्वल टू डेफिनेशन आहे का नाही? मग इथं काय म्हणायचं? सार्थक इथं याच्या ऐवजी कोण आहे? 3. एक्स कुठं अप्रोच करतोय? 3 आला. मग आपण काय म्हणायचं? हिअर लिमिट एक्स अप्रोच करतोय 3 ला ऑफ एफ ऑफ एक्स. ही व्हॅल्यू एफ ऑफ 3 ला मॅच झाली का नाही? काही कळत आहे का नाही तुला? आणि मग काय म्हणायचं बेटा? दिस इम्प्लाइज फंक्शन काय झालं बेटा? यस, फंक्शन इज कंटिन्युअस. आदित्य उठ बाळा, तू उठ उठ. इथं बैस. तू आदित्य अडसरे ह्या इथं बैस. पहिल्या बेंचवर बसलाय हसत जसा गोव्याच्या बीचवर बसलाय. इथं बैस. इथं पहिल्या बेंचवर बैस. लय देवानी बसतो तू. पहिला फर्स्ट. हा बोला काय झालं? हा लिहा पटपट लिहा. हा काय? अरे हा पाहिलं ते गडबडीत. 1 आणि 2 इक्वल झाले का? हे नाही झाले. ही डेफिनेशन आहे. तर हिअर काय म्हणणार आपण? दे आर नॉट इक्वल. सो फंक्शन कसं आहे बेटा? डिसकंटिन्युअस. यस, चला लिहा पटकन. ते इक्वल असते तर काय म्हटलं असतं बेटा आपण? कंटिन्युअस.
लिहून झालंय का? चला इथे पहा काय दिलंय फंक्शन. आता तुमच्या लक्षात आलं असेल दोनच प्रकारचे क्वेश्चन आहेत. एक तर आपल्याला इंटरवल दिलेला असेल किंवा इनइक्वॅलिटी दिलेली असेल. मोठ्याने मला काय दिलेलं असेल? इंटरवल किंवा इनइक्वॅलिटी. मगाशी आपण इनइक्वॅलिटी केलं. इंटरवलसाठी पहा एक्स अप्रोच कोणाला करतोय? 2ला. मग 2ला अप्रोच करताना 2 किंवा 2पेक्षा लहान आणि पुढे पहा 2पेक्षा ग्रेटर. आता आलं का लक्षात? मग लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे सगळं चेक करायचं. चला लेफ्ट हँड लिमिट सांगा पटकन. अरे बोल ना पटकन. लिमिट एक्स टेन्स टू 2. अरे एक्स कोणाला अप्रोच करतोय? 2ला. लेफ्ट हँड अर्थ वरती काय लिहायचं? मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. चला पुढची स्टेप लिमिट एक्स टेन्स टू. आता तो वरचा मायनस काढायचा कशासाठी? कारण ते फंक्शन कोण आहे सांगा पटकन. बोला पटकन. एक्स क्यूब. सगळ्यांना ही स्टेप का आली का? ते मायनस काढ ना. आता ते फंक्शन कोण आहे ते लिहून टाका लेसरसाठी. हां आता एक्सची व्हॅल्यू 2 टाकून द्या. सो 2चा क्यूब मायनस 2 इंटू 2 प्लस 1. 2चा क्यूब आहे 8 मायनस 4 प्लस 1 ते आलं 5. हे झालं आपलं लेफ्ट हँड लिमिट झालं. आता राईट हँड लिमिट काय डेफिनेशन? राईट हँड लिमिटची लिमिट एक्स टेन्स टू 2. पण राईट म्हणजे कुठून? फ्रॉम राईट म्हणजे कुठून? प्लस. आणि ते फंक्शन आदित्यची तळे सांग ते फंक्शन काय? आता बोल ना पटकन. काय काय? 3x मायनस 2. चला पुढची स्टेप. एक्सला द्या टाकून 2 मायनस 2. 3 2 6 2 2 गेले 4. मला सांगा लेफ्ट हँड आणि राईट हँड सेम आलेत का? विषय इथं संपलेला आहे. रिझल्ट ओके. म्हणजे तिसरं काढण्याची गरज नाही. व्हॅल्यू तर व्हॅल्यू कशी काढतो बेटा आपण? बेसिकली गरज नाही पण मी काढतो. हां एफ ऑफ 2. अरे इक्वली झालं ना पहिल्यामध्ये. मग ते किती आले असते बेटा? 2चा क्यूब मायनस 2 इंटू 2 प्लस 1 ही किती आली असती? 8 आणि 1 9 4 गेले 5. आलं का लक्षात? सो काय लिहायचं बेटा? हियर लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट. दिस इम्प्लाइज फंक्शन कसं आहे बेटा? डिसकंटिन्युअस. लिहा पटपट लिहा. रायटिंग ओव्हर. चला पुढचा क्वेश्चन. हां फास्ट मध्ये सांगा हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. हे इंटरवल वाला आहे का? नाही इनइक्वॅलिटी वाला आहे. म्हणजे तर काय करा आपण? एक्स कोणाला अप्रोच करतोय? 1ला. सो आपण काय करणार? लिमिट एक्स टेन्स टू 1 ऑफ दिस फंक्शन. अरे बरोबर नाही? आणि ते कोणाला मॅच झालं पाहिजे पटकन सांगा? 20 फॉर एक्स इक्वल 1. अरे बरोबर नाही? म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 20. म्हणजे थोडक्यात हे लिमिट 20 आलं पाहिजे. चला चेक करू आपण. मग आता आपण करू लिमिट एक्स अप्रोचिंग टू 1 ऑफ एफ ऑफ एक्स. चला काढा बरं. लिमिट एक्स अप्रोचिंग 1 आणि ते काय फंक्शन आहे बच्चा आपलं? एक्स स्क्वेअर प्लस 18x मायनस 19 आणि अपॉन
एक्स मायनस 1. आता 10वीचा पहिला चॅप्टर होता क्वाड्रॅटिक इक्वेशन. अख्खं लिमिट धुवून आणलंय आपण फॅक्टर्स करण्यामध्ये. 1 × -19 किती गुणा करायला पाहिजे? -19. ॲडजस्टमेंट किती आली पाहिजे? 18. मग काय करतो बेटा आपण? 19 ॲडजस्टमेंट प्लस यासाठी तर मायनस लाव. बघ गुणा करायला निगेटिव्ह, ॲडजस्टमेंट आली पॉझिटिव्ह. बरं फॅक्टर करायचं सगळ्यांना शिकवलेलं आहे मी. पटकन सांगा कसे लिहायचे बेटा फॅक्टर्स? पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट. एक्स स्क्वेअरला कोणी चिटकलाय का? नाही. मग x लिहून टाकायचं. फॅक्टर्स कोणी लिहून टाका. 1 + 19 आहे -1 खतम. डिवायडेड बाय खाली कोण आहे बाळा? x - 1 ॲज इट इज. आपोआप कोण रिमूव्ह होतो? इनडिटर्मिनेट फॉर्मला जो फॅक्टर बनवत होता तो फॅक्टर काय होतो बेटा? रिमूव्ह. आता x ची व्हॅल्यू 1 टाकून द्या. सो 1 + 19 किती आलंय बाळा? हे 20. आणि मग सर्वांना माहिती आहे हे जे लिमिट आहे वरती लिहायचं सगळ्यांनी बंद करून टाका. अर्धा क्वेश्चन इथपर्यंत सगळ्यांना समजलाय का? लिमिट काढलं. अर्धा क्वेश्चन काय रिमेनिंग? एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 20 आहे फॉर एक्स ची व्हॅल्यू 1. याचा अर्थ एफ ऑफ, बोला पटकन, एफ ऑफ एक्स जागेवर काय टाकायचा? 1. आणि उत्तर किती आहे बेटा? 20. आणि माझा एक्झामिनर काय म्हणतो बेटा? दिस इज युअर फर्स्ट, दिस इज युअर फ्रॉम 1 and 2. काय लिहायचं बेटा? लिहा पटपट वहीत. फ्रॉम 1 and 2. हां त्या दोन इक्वॅलिटी लिहा. लिमिट तीच तर डेफिनेशन आहे ना. काय? एक्स टेन्स टू किती? 1 ऑफ एफ ऑफ एक्स. ते कोणाशी मॅच झालं बेटा? एफ ऑफ 1. दिस इम्प्लाइज फंक्शन इज कंटिन्युअस. छाप लो जल्दी. फंक्शन इज कंटिन्युअस. मॅच झालं? यस. मागाशी झालं नव्हतं. बस एवढं चेक करायचं. सगळ्यांच्या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू लक्षात आलेला आहे का? एक्झॅक्ट ह्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला सीट, ह्या 2च टाईपचे क्वेश्चन आहे चॅप्टरमध्ये. हे आपण स्टेट बोर्ड सोडवतोय आणि बऱ्यापैकी अशाच टाईपचे क्वेश्चन सीटला असतील. फक्त तिथं लेवल थोडीशी टफ असते. का? तर तिथं फंक्शनची डेप्थ थोडी वाढते. ब्रॅकेटेड फंक्शन आहे तर ब्रॅकेटेड एक्स. व्हॉट इज ब्रॅकेटेड एक्स? व्हॉट इज ब्रॅकेटेड एक्स? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. त्यावर काय करायचं? इंटिजर असला तर तसाच घ्यायचा. आणि दुसरं कोणी आलं तर जस्ट लहान इंटिजर पाहायचा, आहे का नाही? मग प्रज्वल -2.3 आहे. आता काय कोणाला घ्यायचं? बाबू आदित्यची तळी -2.3 आहे ब्रॅकेटमध्ये. मग आता काय करायचं? शाबास, तू घ्यायचा आणि त्याच्या सगळं तुला खंडोबाला सोडून द्यायचा. अरे -2 इथं आहे, -3 इथं आहे, -2.3 इथं येईन ना. जस्ट लहान हा होईन ना. माग जाताना लहान होतात ना ते. शिकू पार मास्तर मिळाला तरी तू सुधारायला तयार नाही. चल झालं सगळ्यांचं लिहून आहे. रायटिंग ओव्हर. चला पुढचा क्वेश्चन माझा. इंटरव्हलला क्वेश्चन आहे. मग काय करणार आपण? टार्गेट कोण आहे? 0. 0ला अप्रोच व्हायचं. लेसर म्हणजे फ्रॉम लेफ्ट. पहिले लेफ्ट हँड लिमिट काढा. हां सुरू हो जाओ पटपट. लेफ्ट हँड लिमिट एक्स अप्रोच कशाला करतोय? 0ला. लेफ्टनी करतोय म्हणून बोकांडी काय लिहायचं? मायनस एफ ऑफ एक्स. पुढच्या स्टेपला काय करायचं? लिमिट एक्स टेन्स टू फक्त 0 लिहायचं आणि तो मायनस काढा म्हणजे फ्रॉम लेफ्ट. काय बेटा फंक्शन? एक्स अपॉन tan 3x. बरं आता सगळ्यांना माहिती आहे tan x अपॉन x जेव्हा लिमिट एक्स 0 tan x अपॉन x 1 असतं. आणि रेसिप्रोकल बी चालतं का? अरे हा x डिनॉमिनेटरचा आपण काय लिहू शकतो? डिनॉमिनेटर. मग आता x/tan x आहे त्यालाच मी काय लिहू शकतो बेटा? सगळ्यांना ॲडजस्टमेंट समजली का? यस. मग हे लिमिट काय झालं आता? 1. म्हणजे माझं फायनल आन्सर काय आलं बेटा? कुठं? अरे हा व्हेरी सॉरी, हा +2 राहिला बरं का. यस. आपण काय करू? इथं +2 लिहू. हा आता आलं का सगळ्यांच्या लक्षात? +2 होता. चला हे आलं 1. मग काय आलं बेटा? हे 1/3. अच्छा असा व्यवस्थित लिहू आपण. हे आन्सर आलं 1 × 1/3 आणि +2. मग आता 1/3 +2 म्हणजे 1 + 6 किती आलं बच्चा? 7/3. लेफ्ट हँड लिमिट किती झालं? 7/3. आता पुढची स्टेप काय करायचं बेटा आपल्याला? राईट हँड लिमिट. काय करायचं बेटा? राईट हँड लिमिट. चला सांगा राईट हँड लिमिट. लिमिट एक्स अप्रोच कोणाला करतो बेटा? 0ला. राईट म्हणल्यावर वर काय करायचं? प्लस एफ ऑफ एक्स
पुढच्या स्टेपला काय करायचं बेटा, बोल बरं, लिमिट एक्स अप्रोच करतोय शून्याला, आधी प्लस काढा, प्लस म्हणजे काय राईट पासून, मग कोण भेटते फंक्शन ग्रेटरवालं 7/3. अरे लक्षात आलं का नाही, अरे बघ ना 0 किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटरसाठी डायरेक्ट व्हॅल्यू दिली त्यांनी 7/3. मग आता मला सांगा इथं लिमिट टाकायचं काही शॉर्ट राहिला का, अजिबात नाही, 7/3 बात खतम. अरे समजे की नाही समजे, अरे लिमिट एक्सटेंड 0 एक्सच नाही आहे, कॉन्स्टंट फंक्शन ओनली 7/3. आता मला सांगा लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम सेम आले की नाही, यस. आता हे व्हॅल्यूला पण सेम पाहिजे. आता मला सांगा इक्वल टू 0 साठी इथं पहा ना, हे लेफ्ट हँड लिमिट झालं, याच्या दोन गोष्टी आहेत ना, ग्रेटर आणि इक्वल, तर आपण ग्रेटर घेतला इथं राईट हँड, आणि इक्वल साठी सुद्धा किती बेटा 7/3. म्हणजे काय लिहायचं बच्चा आपण एफ ऑफ, अरे एक्स काढायचं आणि त्याचं काय टाकायचं 7/3, तर उत्तर किती आहे बेटा 7/3 टाकली 0 0. अरे 0 साठी ना, कोणासाठी एक्सची व्हॅल्यू 0 साठी किती उत्तर आहे बेटा 7/3. किती उत्तर आहे 7/3. बरं मग पुढे काय झालं आता 1 2 3 अलग लक्षात. मग काय लिहायचं बेटा, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन. दिस इम्प्लाइज फंक्शन इज, चेक करा सगळे इक्वल आहे, फंक्शन इज कंटिन्युअस. आता हात वरती करा, किती जणांना हा चॅप्टर सोपा वाटतोय, बाकीच्यांचा विषयच हार्ड आहे. एकच टाईपची कन्सेप्ट आहे, एक तर इंटरव्हलवाला क्वेश्चन असेल नाहीतर इनइक्वॅलिटीवाला असेल. कार्तिक समजलंय का, लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट आणि व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन, एक तर ही मॅच झाली पाहिजे, आणि इनइक्वॅलिटी दिली तर लिमिट ऑफ अ फंक्शन मस्ट बी इक्वल टू व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन. राइटिंग ओव्हर. चला पुढचा क्वेश्चन, फाइंड ऑल द पॉइंट्स ऑफ डिसकंटिन्युटी ब्रॅकेटेड एक्स. हे जरा स्किप करू आपण, त्याचा अर्थ असा आहे इट विल टेक सम टाइम. कशामुळे, हे बघ ते काय म्हणतायत डिसकंटिन्युटी कुठं कुठं, चला थोडं डिस्कस करू आपण. इकडे बघ -3 -2 हा 0 आहे, हा इथं 1 आहे, हा 2 आहे, -1 हे बघ बेटा -2 -3. तुला माहिती तिकडे प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी, -3 पासून तर 2 पर्यंत ह्या इथपर्यंत. ए बेटा त्याने इंटरव्हल कसं दिला रे, ओपन. याचा अर्थ काय, त्यात -3 घ्यायचा नाही, शिवाय हा 2 पण घ्यायचा नाही. मग इंटरव्हल काय काय येतील, कसे कसे येतील बेटा, हे बघ ओपन ॲट -3 आणि क्लोज ॲट 2. हे बघ हे असं होईल, आलं लक्षात. आणि फंक्शन काय दिलं रे इथं, ब्रॅकेटेड एक्स, एफ ऑफ एक्स नाही ब्रॅकेटेड एक्स असेल हे, हां बघ बघ हे ब्रॅकेटेड एक्स असेल. काय काय नाही आहे, मग काय तसंच असेल ते ब्रॅकेटेड एक्स. दोनच फंक्शन आहे, एक मॉड्युलस आहे एक ब्रॅकेटेड आहे. हा ब्रॅकेटेड जर का आला तर ह्या इंटरवलमध्ये कोणतीही व्हॅल्यू आली तर आन्सर काय असेल बेटा, याच्यामध्ये आन्सर काय असेल, हे बघ ना -3 तर घ्यायचं काही कारण नाही. म्हणजे याच्यात व्हॅल्यू येऊन येऊन कोणते येतील बेटा, समजा यात -2 आला, -2 आला तर आपण आन्सर काय घेणार बेटा -2, कारण तो कोण आहे इंटिजर. समजा -2च्या थोडंसं पुढं सरकलो आपण -2.1, हां पटकन सांगा आता काय घेणार आपण -3. परंतु तो ह्या इंटरवलमध्ये बसतोय का, नाही. अरे अलग लक्षात, म्हणजे इथं पण व्हॅल्यू काय राहील बेटा -2. अरे सगळ्यांच्या लक्षात आलंय का. सो दिस विल टेक सम टाइम, याला आपण स्किप करू. चला पुढचे क्वेश्चन घेऊ आपण. हां ह्या टाईपचा क्वेश्चन सांगा, आता काय करायचं पटकन सांगा. परत हे कोणत्या टाईपचं आहे, इनइक्वॅलिटी. म्हणजे आपण 2 आला पहिल्याचं लिमिट काढायचं, हे येतं का चेक करायचं, आलं तर म्हणायचं कंटिन्युअस, अदरवाईज डिसकंटिन्युअस. चला करा बरं सुरू. लिमिट x टेंड्स टू 2 ऑफ f ऑफ x इज लिमिट x टेंड्स टू 2 ऑफ हु इज f ऑफ x, √x - 1 -x - 1. हे CET अपिअरिंग क्वेश्चन आहे, आणि अशा टाईपचे क्वेश्चन आपण लिमिटमध्ये केलेत.
दीज आर द क्वेश्चन्स विच आर कमिंग इन द CET. अर्थात मागचे क्वेश्चन येत नाहीत का, येत आहेत, पण आपण मुद्दाम ही प्रॅक्टिस करतो. ज्ञानोबा उठ बेटा, उठ उठ उठ, हे बैस बैस, कोपऱ्यात हसत काय लईच येडे आहेत बाय, उठ पटकन बैस इथं. हां, त्यांना करू दे मस्ती. बसा, म्हणजे आपल्या बापाला थोडी शांती भेटन. हा, या अशी पनिशमेंट भेटतच असती, है की नाही. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. बेटा करतोय राडा इकडं. चला, झालं का? बर, झालं का? काय सुरू करायच्या आधी डिस्टर्ब केलंय टोनगेनी. हा, इकडं पहा. हे लिमिट कसं सोडवायचं सांगा मला. वी हॅव सॉल्व द क्वेश्चन्स. अरे कसं सोडवायचं लिमिट? सर त्या टाकून एक जागेवर 2 काय होईल? 2तून एक गेला 1, ते आलं 1. 2तून एक गेला 1, एकाच्या बरोबर 1, वरती काय आलं 0. 2तून गेला 0, 0 बाय 0, म्हणजे कोणता फॉर्म आला? इनडिटर्मिनेट. तो इसको सॉल्व करना पड़ेगा. कैसे सॉल्व करेंगे? काय करायचं? रॅशनलायझेशन करायचं. याच्या बोकंडी पॉवर पाहिजे ना, फ्रॅक्शन आहे ना. फ्रॅक्शनला कुठं रॅशनलाइज? पहिले काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन. काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन करावं लागेल. मग काय करायचं सबस्टिट्यूशन? x - 1 ला टाकून देऊ आपण सबस्टिट्यूशन. आपण करू पुट ह्या x - 1 ला आपण h टाकून देऊ. ठीक आहे. दिस इम्प्लाइज हाच आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. चला, ॲज x टेन्स टू 2. आता x 2 झाला, 2तून एक आली 1, h किती वेळ बेटा? 1. चला, मग आता दिस इज इक्वल टू आपलं लिमिट x टेन्स टू 2 होतं. आता काय झालं रे? ते झालं h टेन्स टू 1. x - 1 ला काय टाकलं बेटा आपण? h. मग आता पहिली टर्म काय झाली? रूटमध्ये h मायनस x - 1 कोण आहे बाळा आपला? h टू द पॉवर 1/3 डिवायडेड बाय x - 2 आहे. अडचण नाही. आता एक काम करू आपण, x - 1 ला h टाकले आपण. चला, x काय झाला बेटा आपला? 1 + h. नाही का आलं? x - 1 h आहे का नाही? x - 1 h आहे का नाही? मग x काय झाला? -1 पलीकडे जाऊन काय होईल? +1. मग आपण असं लिहू ना, 1 + h. कमॉन, काय लिहू बेटा? आता मला सांग, x = 1 + h. आता काय आलं सगळ्यांना? -1 पलीकडे जाऊन काय झाला? +1. x झाला 1 + h. द्या टाकून 1 + h. 1 + h. पुढं कोण आहे बेटा? -2. दिस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 1. स्क्वेअर रूट ऑफ h ला आपण लिहू h ची पॉवर 1/2 मायनस h ची पॉवर 1/3. इथं आपण h आणि एकातून गेला -1. हे पाहिल्यावर काही आठवतंय का? काय आठवतंय का? काय आठवतंय सर? याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. काय आठवतंय का? x ची पॉवर n हा लगा दो विच इज इक्वल टू. बोला पटकन. परंतु इथं डायरेक्ट वापरता येईल का मला? नाही, डायरेक्ट वापरता नाही येणार. मग आपण ॲडजस्टमेंट करू. त्याला आपण थोडंसं पुढं घेऊन जाऊ अजून. चला बोला. इट इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 1 करू. सगळ्यांच्या एक लक्षात आला असेल, तो डायरेक्ट शॉर्टकट दिला होता. एक्सपो असला आणि दोघांचा डिफरन्स असला तर काय करायचं बेटा? दोघांना -1 घ्यायचा, ब्रॅकेट घ्यायचे. ओके, चला. पहिला जो h ची पॉवर 1/2 आहे त्याच्या पुढं -1 घे, ब्रॅकेट टाक. हे मायनस साईन मेंटेन कर. h ची पॉवर आहे 1/3 आणि पुढं मायनस. हे किती जणांना कळालं? हातवरती करा त्यांनी. हे त्यांनाच कळणार आहे ज्यांनी घरी प्रॅक्टिस केली होती. इज दॅट ओके? -1 ॲडजस्ट करा. म्हणजे थोडक्यात आपण काय केलंय? याच्या पुढं -1 केला आणि याच्या पुढं +1 केला. मायनस साईन कॉमन घेतल्यामुळं ती ॲडजस्टमेंट जमली. हा बेटा, पुढची स्टेप काय होईल रे? h - 1 दोघांच्या खाली डिवाइड होईल. सो बेटा मला 2 लिमिट भेटतील. लिमिट h टेन्स टू 1. पहिलं लिमिट h ची पॉवर 1/2 -1 डिवायडेड बाय h - 1 मायनस परत लिमिट h टेन्स टू 1 h ची पॉवर 1/3 -1 अपॉन h - 1. आणि 1 बिचारा भोळा आहे, ज्याला नाही कोणी त्याला आहे आम्ही. तो म्हणतो काय लावायची ती पॉवर लावून टाका.
मग ते त्या फॉर्म्युल्यात बसलं आणि मग आन्सर काय आलं बेटा जल्दी बोलो 1/2 इंटू 1 ची पावर 1/2 मायनस 1 मायनस इकडे काय बेटा 1/3 इथं 1/3 करायला पाहिजे की नाही ॲडजस्टमेंट हां 1 मायनस 1 यस झालं बॅलन्स ओके. आता तुला माहिती एकाच्या पावरने काही फरक पडत सो हा आला 1/2 हा आला 1/3 सो तीनातून 2 गेला 1/6 कळलं का सगळ्यांना. चला लिहा बरं पटपट पटपट लिहा. रायटिंग ओव्हर काय झालं काय काय अच्छा आपण हे लिमिट सॉल्व केलं बेटा तर ते फायनल आलं 1/6 परंतु फॉर एक्स इज इक्वल टू 2 मॅच झालंय का ते नाही झालं. पण मग कसं लिहायचं बेटा पुढे लिहा एक्सची व्हॅल्यू 2 असताना एफ ऑफ 2 इज इक्वल टू वॉट 1/5 आणि मग हिअर काय म्हणायचं बेटा लिमिट एक्सटेंड्स टू 2 ऑफ एफ ऑफ एक्स. हे एफ ऑफ 2 ला मॅच झालंय का नाही झालं. मग काय म्हणायचं बेटा फंक्शन इज डिसकंटिन्युअस लिहा पटपट लिहा फंक्शन इज डिसकंटिन्युअस फंक्शन इज डिसकंटिन्युअस लिहा पटपट लिहा. सर्वांना आता तरी चॅप्टर समजलाय का. ज्यांना लिमिट समजलेलं नसेल त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओज परत पहा. दिस इज व्हेरी इझी कारण की कंटिन्युटीमध्ये काही नवीन आहे का वी हॅव कन्सेप्ट ऑफ लिमिट ओनली. रायटिंग ओव्हर झाले का लिहून. चला हा क्वेश्चन सांगा आता कसं सोडवायचं. नॉट इक्वल टू म्हणजे आपण याचं लिमिट काढणार आणि त्या लिमिटचं उत्तर किती आलं पाहिजे बेटा -24. सुरू घ्यायचं आहे करा सुरू. सांगा पहिली स्टेप काय बेटा बोला लिमिट एक्स अप्रोचिंग टू 2 ऑफ एफ ऑफ एक्स विल बी लिमिट एक्स अप्रोचिंग टू 2 कोण आहे बेटा आपला एफ ऑफ एक्स x³ -8. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आपण 8 ला काय लिहिणार बहुत बढिया 2 चा क्यूब अपॉन खाली रूट मध्ये x+2 आहे ओके मायनस रूट मध्ये 3x - 2 आहे. चला पुढची स्टेप रॅशनलायझेशन. सगळ्यांना माहिती कसं करायचं फक्त त्यामधल्या मायनसला काय करायचं बेटा प्लस. चला पुढची स्टेप x³ - 2³ ला आली अडचण आपल्याला a³ - b³ पहिला ब्रॅकेट a - b म्हणजेच x - 2 दुसरा ब्रॅकेट a² + b² + ab आहे का नाही a² + b² + ab. आता तुला माहिती आहे रॅशनलाइज करताना वरच्या टर्मला काहीही फरक पडत नाही पण तरी आपण एक स्टेप मुद्दाम वाढू
याला ॲज इट इज लिहू आपण एक्स प्लस 2 आणि प्लस चलो डिवायडेड बाय बघ बेटा खाली ए मायनस बी आणि ए प्लस बी मल्टिप्लिकेशन काय झालं बेटा ए स्क्वेअर मग काय होईल बेटा ते एक्स प्लस 2 मायनस बी स्क्वेअर प्रसाद सांग रे पुढं पटकन तिकडं संस्कार सांग रे शायन नुसते रिलॅक्स श्वेता पुढे सांग नुसता छापायचा कर वेदांती अरे किती सम घेतले ज्ञानेश्वरी मोठ्याने बोला करेक्ट मायनस 3x प्लस 2 मायनस 3x मायनस ऑफ मायनस काय होईल बेटा प्लस 2 बर आता पुढची स्टेप ॲक्च्युली हे जे सिम्प्लिफिकेशन आहे अडचण नाही याला सोडू आपण चला लिमिट x टेन्स टू 2 x मायनस 2 ही टर्म एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 डिवायडेड बाय त्याचं लिमिट सेपरेट घेऊ आपण खाली पहा हा 2 आणि हा 2 झाला 4 आहे का नाही x मायनस 3x किती आला बेटा मायनस 2x आले का सगळ्यांच्या लक्षात मल्टिप्लाय बाय याचं लिमिट आता लिहून टाका काय होईल बेटा रूटमध्ये 2 प्लस 2 आणि प्लस रूटमध्ये 3 इंटू 2 मायनस 2 नेक्स्ट लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स मायनस 2 डिवायडेड बाय आता एवढ्या स्टेप वाढवायची गरज नसते सीट मध्ये आपल्याला पटपट ही खालची टर्म कारण कॉपी पेस्टच आहे पण इथं लिहा स्टेप बाय स्टेप चला आता इथून कोण कॉमन निघेल बेटा 2 मग आतमध्ये काय राहील जल्दी बोलो बोल ना पटकन आतमध्ये काय राहील 2 दुने 4 मायनस एक्स आहे का नाही आता हे 2 आणि ब्रॅकेटमध्ये 2 मायनस एक्स आहे यालाच काय लिहू शकतो बेटा आपण ह्या टर्मला कॅन्सल करून 2 इथं जर का एक्स मायनस 2 केला तर तो प्लस 2 काय होईल बेटा मायनस हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का त्याने काय झालं बेटा वरचा आणि हा झाला कॅन्सल आउट इकडे काय होईल बेटा रूटमध्ये 2 प्लस 2 किती आलं बेटा हे रूटमध्ये 4 हां प्लस 3 दुने 6 हातून 2 गेले 4 परत एकदा रूटमध्ये किती आलं 4 आता लिमिट एक्स टेन्स टू 2 आता व्हॅल्यू टाकून द्या 2ची सो 2चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 प्लस 4 डिवायडेड काय बेटा हे मायनस 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 4 प्लस अंडर रूट 4 म्हणजे ते काय झालं बेटा 2 प्लस 2 दिस इज इक्वल टू 2चा स्क्वेअर झाला 4 प्लस 4 किती आलं बेटा हे 12 खाली मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 किती झालं बच्चा हे 2 दुने 4 12 दुने 24 आणि मायनसचं साईन म्हणजे मायनस 1/24 इफ यू ऑब्झर्व हे झालं तुझं फर्स्ट आहे का नाही सेकंडला काय लिहायचं बेटा एक्स व्हॅल्यू 2 असताना फंक्शन काय होईल पटकन सांगा एफ ऑफ एक्स व्हॅल्यू काय टाकायची 2 हे बघ एक्स व्हॅल्यू टाकायची 2 तर किती आलं बेटा हे -24 सांगा मॅथ झालंय का हे नाही झालं अरे हे मॅथ झालंय का -1/24 लिहिला मी यस सॉरी हे काय झालं -12 दुने 24 फर्स्ट आणि सेकंड झाले मॅच फर्स्ट आणि सेकंड झाले मॅच मग पुढे काय म्हणायचं बेटा हियर एक्झामिनर काय लिहून दाखवायचं हियर लिमिट एक्स टेन टू एक्स कोणाला अप्रोच करत होता 2 ला एफ ऑफ एक्स इज इक्वल व्हॉट एफ ऑफ ए म्हणजेच कोण रे बच्चा 2 मग खाली काय म्हणायचं बेटा फंक्शन इज कंटिन्युअस चला लिहा पटपट
हे लिहून झालंय का? अरे हे लिहून झालंय का? आता वैताग आलाय सर, तुला 10 मिनिटात वैताग येतो. बोला पुढे. लेस दॅन ऑर इक्वल साठी आहे म्हणजे अगोदर काय करणं इथे, लेफ्ट हँड लिमिट. लिमिट एक्स कोणाला अप्रोच करतोय 8/3. डॉक्टर काय लिहायचं मायनस म्हणजे फ्रॉम लेफ्ट ऑफ एफ ऑफ एक्स. हा पुढच्या स्टेपला काय करायचं, हा पटकन सांगा. लिमिट एक्स अप्रोच करतोय 8/3 ला, तो मायनस काढायचा आणि मग लेसर कोण फंक्शन बेटा 4x+1. चला पुढच्या स्टेपला एक्स व्हॅल्यू टाकून द्या आता, कारण ते अनडिफाईंड होणार नाही. 4 × 8/3 + 1 मग किती आलं बेटा हे 32/3 + 1 म्हणजे किती आलं बेटा हे 35/3. अरे जाड ओके. हे झालं लेफ्ट हँड लिमिट. राईट हँड लिमिट सांगा. राईट हँड लिमिट व्हॉट इज मिनिंग ऑफ राईट हँड लिमिट? बोल पटकन. लिमिट एक्स कोणाला अप्रोच करतोय 8 वरती प्लस लिहायचा अर्थ फ्रॉम राईट. फ्रॉम राईट ऑफ द एफ ऑफ एक्स. सांगा पटकन ते एफ ऑफ एक्स काय रे बेटा? बोल पटकन. ग्रेटर वालं हे फंक्शन आहे. सो लिमिट पुढच्या शेपला काय करायचं, लिमिट एक्स टेन्स टू 8/3 वरती प्लस लिहिला होता तो काढून टाकायचा आता. आणि ग्रेटर फंक्शन काय बेटा 59 -/3. बर आता व्हॅल्यू टाकून द्या कारण की अनडिफाईंड राहणार नाही. आता 59 -9 आणि एक्स जागेवर काय टाकायचं बेटा आपल्याला 8/डिवायडेड खाली कोण आहे बेटा 3. आता इथं वरती काय होईल 3 त्रिक 9 विच इज इक्वल टू 59 -8 त्रिक 24 किती झालं बेटा 35/3. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट मॅच झाले का? यस. पण अजून एक रिक्वायरमेंट असते कोणती रे? व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन आहे की नाही. मग आता ते काय म्हणतायत इक्वल टू ला सुद्धा तेच आहे. आता पहा एफ ऑफ 8/3 एफ ऑफ 8/3 तेच फंक्शन आहे विच इज 4x+1 म्हणजे 4 एक्स जागेवर काय टाकायचं बेटा 8/3 + 1 मग काय झालं बेटा आता हे 32/3 + 1 म्हणजेच काय रे बेटा 35/3. पुढे काय म्हणायचं लेफ्ट हँड लिमिट हे कशाची इक्वल आहे बेटा राईट हँड लिमिट आणि हे कशाची इक्वल आहे दोघं. अरे एफ ऑफ ए इथं ए कोण आहे बेटा 8/3 मग पुढे काय म्हणायचं फंक्शन इज कंटिन्युअस. लिहा पटपट. अरे सोपा आहे का नाही चॅप्टर? ज्याला लिमिट कळलंय त्यालाच फंक्शन कळन.
झालं का लिहून? घेऊ का पुढचा क्वेश्चन का स्टॉप करायचं? मग तुम्ही काय होमवर्क करणार का? ठीक आहे, रिमेनिंग क्वेश्चन उद्या करू आपण. ठीक आहे.